नमस्कार, आपण बघताय लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अवघे काही तास उरले आहेत एक निवडणूक पोटनिवडणूक ज्याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या काही तासांनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नक्की कोणाच्या बाजूने कौल जाणार आहे हे काही तासांनी स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। दोन्ही गटांनी म्हणजे महाविकास आघाडीनं आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। दोन्ही पक्षांनी संपूर्णपणे ज्याला मला खरा शब्द वापरायचा जो मी वापरत नाही पण इथे एडी चोटी का जोर असं हिंदीत म्हटलं जातं, कारण शेंडी तुटवा पारंबी असं म्हटलं तर कदाचित त्याचे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात या निवडणुकीच्या अनुषंगाने। पण तरीसुद्धा गमतीचा भाग सोडला तरी या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी संपूर्णपणे ताकद झोकून दिली होती। दोन्ही पक्षाचे राज्यातले सर्वोच्च नेते या पोटनिवडणुकीमध्ये मैदानावर आपल्याला दिसले होते। मतदारांना स्थानिक मुद्द्यांपासून भुरळ घालण्यापासून ते थेट हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित राहिले। आपल्याच पक्षातल्या किंवा आपल्याच आघाडीतल्या उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे नवीन आव्हान चिंचवडमध्ये उभं राहिलं आहे। त्याचा देखील परिणाम होऊ शकतो का? ब्राह्मण समाजाला डावललं जात आहे। ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला फक्त पक्ष वाढीपुरतं वापरलं जातं, नंतर जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांना मात्र डावललं जातं। अशा आशयाचे होर्डिंग्स देखील सुरुवातीला लागले होते। त्याचा काही परिणाम होणार आहे का? कारण एक उमेदवार ब्राह्मण महासंघातर्फे देखील तिथे उभेत आनंद दवे। या सगळ्या गोष्टींचा नक्की काय परिणाम होईल? जी ताकद पक्षांनी लावली होती त्याचा नक्की कितपत परिणाम होईल? आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये असं म्हटलं जातं की सर्वार्थाने ताकद ही लावण्यात आली होती दोन्ही पक्षांकडून। सर्वार्थाने लावली गेलेली ताकद कितपत कामाला येते? नक्की कसब्याच्या आणि चिंचवडच्या मतदारांनी कोणाला कौल दिला आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। चर्चेला जाण्यापूर्वी आणि आजच्या माझ्या विशेष पाहुण्यांचं इथे मी इंट्रोडक्शन देण्यापूर्वी आम्ही एक पोल टाकला आहे जो आमच्या फेसबुक पेजला लोकशाहीच्या फेसबुक पेजला तुम्ही बघू शकता। दोन पोल आहेत, करता दोन्हीवर तुमची उत्तरं इथे आम्हाला अपेक्षित आहेत। कसबा निवडणुकीत कोणाची सरशी होईल, भाजप मविया की अपक्ष? आणि दुसरा पोल जो आहे आमचा तो आहे चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाची सरशी होईल असं तुम्हाला वाटतं, भाजप मविया अपक्ष? यावर तुमची मतं तुम्ही नोंदवायला आतापासून चालू करा। कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही पोलमध्ये तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे हे आम्ही सांगणार आहोत। तर वेळ आली आहे आपल्या पाहुण्यांसोबत त्या विशेष चर्चा करण्याची आणि जितका विशेष हा विषय आहे तितकेच विषय माझ्यासोबत पाहुणे देखील आहेत। माझ्यासोबत जोडल्या जात आहेत शीतल पवार, कार्यकारी संपादक सकाळच्या, त्या माझ्यासोबत जोडल्या जात आहेत। सोबतच माझ्यासोबत राजकीय विश्लेषक सुनील देशपांडे देखील जोडले गेलेत आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत संजय आवटे देखील जोडले जाणार आहेत। दोन्ही पाहुण्यांचं खूप खूप स्वागत। शीतल, तुमच्याकडे मला सगळ्यात पहिलं यायचं आहे। तुम्ही आता एक अत्यंत जवळनं या निवडणुका आता तुम्ही सगळं गेले काही दिवस बघतायत, ज्या प्रकारे जसं मी म्हटलं की रणकंदन सुरू आहे या दोन्ही पोटनिवडणुकांच्या माध्यमातून। आजकाल प्रत्येकच पोटनिवडणुकीचे म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आधी जेव्हा होतं तेव्हा देखील माझ्या 3 पोटनिवडणुका झाल्या होत्या, 2 झाल्या होत्या। आता हे सरकार आल्यापासूनची ही पुन्हा एकदा ही तिसरी निवडणूक, त्यामुळे बऱ्याच आपल्याला पोटनिवडणुका बघायला मिळाल्या। पण शेवटच्या 2 म्हणजे अंधेरीची पोटनिवडणूक आणि आता कसबा चिंचवडच्या पोटनिवडणुकीत आपल्याला प्रतिष्ठा पणाला लागली वगैरे, जसं आपण म्हणतो क्लिशे आहे खरं तर, पण लागली असं वाटतं का? आणि याचा सगळा जो परिपाक आहे तो या निवडणुकांच्या निकालात बघायला मिळेल का? नक्कीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण त्याचं कारण असं आहे की ह्या निवडणुकीच्या आधारावर एक परसेप्शन तयार होणार आहे भाजपसाठीही आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसाठी, की जे त्यांना आगामी महापालिकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दोन्ही निवडणुकांसाठी आणि अगदी 8-9 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्हीसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली आहे असं वातावरण किमान निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या वावरातनं, त्यांनी प्रचारात मांडलेल्या मुद्द्यातनं पण दिसलं। महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कायम सत्तेच्या किंवा जो पुन्हा सत्तेत निवडून येणार आहे अशा पक्षाच्या बाजूने स्थानिक नेत्यांचा कौल असतो। त्यामुळे अधिकाधिक नेते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची थोडीशी चढाओढ या निमित्ताने दोन्ही ठिकाणी कसब्यात आणि चिंचवडमध्ये आपल्याला बघायला मिळालेली दिसते। नक्कीच सुनीलजी, आता फार आकडा काय वाढणार नाही आणि जेमतेम 1.5 वर्ष जर संपूर्ण टर्म आपण बघितला तर जर वेळीच निवडणुका झाल्या, याही सरकारने आपला टर्म पूर्ण केला
तर ऑक्टोबरमध्ये साधारणपणे पुढच्या निवडणुका होतील. पण अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे या दोन्ही आमदारांसाठी आणि भाजपचा खूप मोठा आकडा वाढणार याच्यातला भाग नाही. दोन्ही मतदारसंघ त्यांच्याकडे झाला तर एकने कमी होणार आहे. त्यांना गेन तर कुठे होताना दिसत नाही फार मोठा की या निवडणुकीने फरक पडलेला. पण तरीसुद्धा जसं शीतल म्हणाल्या की परसेप्शन बिल्डिंगसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला वाटतं की कसबा आणि चिंचवड तसं यांच्यामध्ये जनरली काही काही निवडणुकांमध्ये एक सिम्बॉलिक बॅटल असतं की ती निवडणूक जसं अंधेरीची होती, मुंबईत होणार होती निवडणूक, मुंबईमध्ये एक वेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये ती निवडणूक होणार होती. या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतं की परसेप्शन या निवडणुकीच्या निकालाने परसेप्शन बदलण्यासाठी एक वातावरण तयार होईल? आवाज येत नाही. सुनील देशपांडेंकडे आपला आवाज कदाचित जात नाही. सुनीलजी, माझा आवाज येतोय? सुनीलजींसोबत आपला संपर्क बहुतेक तुटलेला आहे. तर मी परत हाच प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही म्हणताय की एक परसेप्शन तयार होईल, पण या निवडणुकीमध्ये फार असा काय आकडा मोठा जाणार नाही शीतलजी, की खूप मोठा संख्या बळाने खूप फरक पडणार आहे. आणि जसं आपण म्हणतो की सत्तांतरानंतर होणारी निवडणूक पहिली जर महत्त्वाची असेल तर अंधेरीच्या निवडणुकीने बऱ्यापैकी त्या परसेप्शनला एक प्रकारे सेटल केलेलं आहे. पण तरीसुद्धा नव्याने असं कुठलं परसेप्शन तुम्हाला वाटतं की या निवडणुकीच्या निकालातून बिल्ड होईल, की जसं मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीने असं कुठलं वेगळं आपण म्हणू शकतो की त्याचा एका वेगळा बिटवीन द लाईन वाचता येईल असा निकाल निघणार आहे. पण तरीसुद्धा ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का केली गेली आहे? तुम्ही जर गेल्या काही दिवसांपासून किंवा पूर्ण महिन्याभरात जिथे जिथे देवेंद्र फडणवीस यांचे प्रेस कॉन्फरन्सेस खूप काळजीने ऑब्झर्व केले असतील, तर त्यांच्या बोलण्यात एक शब्द वारंवार येतो, तो म्हणजे नरेटिव्ह. ते सातत्याने अशी मांडणी करतायत की विरोधी पक्षातल्या नेत्यांकडनं एक विशिष्ट प्रकारचं नरेटिव्ह पत्रकारांच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल, तर ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी मांडणी फडणवीस सातत्याने करतात. त्यामुळे नरेटिव्ह हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, हे त्यातनं त्यांनी स्वतःच अधोरेखित केलेलं आहे. दुसरा प्रश्न की असा काय फार मोठा फरक पडणार आहे? नुकतीच जी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक पार पडली, त्यामध्ये हातात असलेल्या जागा भाजपने गमावल्या. त्यामध्ये अमरावती सारखी प्रतिष्ठेची की जी फडणवीसांच्या क्लोजेड त्यांची जागा समजली जात होती, अशा ठिकाणी भाजपला, नागपुरात भाजपला फटका पत्करावा लागला. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र ताकदीने लढलो तर भाजपला नेस्तनाबूत करता येऊ शकतं, अशा पद्धतीची मांडणी विशेषतः त्या निकालानंतर काँग्रेस तसंच राष्ट्रवादी पण करताना दिसते. आणि कुठेतरी हे परसेप्शन मोडून काढण्यासाठी भाजपकडनं आणि आता शिवसेना बनलेल्या शिंदेच्या शिवसेनेकडनं हे परसेप्शन मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. सुनीलजी जर माझ्यासोबत पुन्हा जोडले गेले असतील तर सुनील देशपांडेंना मला हा प्रश्न आहे. आता आवाज येतोय तुम्हाला सुनीलजी माझा? होय, येतोय. हां, तर आता दोन शब्द खरं तर महत्त्वाचे वापरलेत शीतलजीने, जे खरंच खूप महत्त्वाचे मलाही वाटतात. परसेप्शन आणि नरेटिव्ह या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. पण या निवडणुकीमध्ये जसं मी म्हटलं की लार्जर इम्पॅक्ट जरी आपण एक परसेप्शन आणि नरेटिव्हचा असला तरीसुद्धा भाजपची जी गेल्या काही वर्षांची स्ट्रॅटेजी बघितली, कुठल्याही निवडणुकीला हलक्यात घ्यायचं नाही, ती आहे नव्याने पण भाजपपेक्षा जास्ती ओनस जो असणार आहे, जास्ती जबाबदारी जी असणार आहे कदाचित ती शिंदेंवरती असणार आहे. स्वतः शिंदे शेवटच्या दिवशी तिथे आपण बघितलं रोड शो करत होते तिथे आणि तिथे फिरत होते स्वतः मुख्यमंत्री. त्यांच्यासाठी सुद्धा हे परसेप्शन आणि नरेटिव्हचं बॅटल खूप महत्त्वाचं ठरणारी ही निवडणूक असणार आहे. निश्चित. ऍक्च्युली मी यावरती बोलतोच, परंतु त्याआधी एक सांगतो की मी 15 तारखेला तिथं सर्व्हे केला होता. हां, कसबामध्ये. बरं. तर ते त्याविषयी थोडंसं बोलतो मी. म्हणजे मला सुनीलजी आकडे आणि रिझल्ट आणि आपण काय म्हणतो तर त्याचं जे गणिताची मांडणी आहे त्याच्याकडे आपण नंतर येणार आहोत. म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला आपण एक बेसिस आपण चर्चेचा काय तो ठरवून घेऊया आणि मग आकडेवारी कशी आणि तुमचा एक्झिट पोल काय सांगतोय सुद्धा मला ऐकून घ्यायचं आणि प्रेक्षकांना समजून घ्यायचं आहे. तर आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. हां, हो, चालेल. नाही, निश्चित, कारण की याच्यामध्ये नॅरेटिव्ह ठरले जाणार आहे. कारण या दोन्ही निवडणुका दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर भाजपसमोर फार मोठं आव्हान महाविकास आघाडीने उभं केलं कसबामध्ये, जे त्यांची पारंपरिक किंवा त्यांची आपलं जागा म्हणून ती. तर त्या जागेवरती असं एवढं मोठं आव्हान आहे यावेळेस की यावेळेस ही जागा भाजपच्या हातून जाईल असं वाटतंय.
आणि याचा फटका भाजपला आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना बसणार, कारण ते नेरेटिव्ह सेट होणार आहे उलट्या बाजूनी. पिंपरी चिंचवडमध्ये तुलनात्मकदृष्ट्या भाजपला थोडं सोपं जाईल असं वाटतंय, परंतु महाविकास आघाडीला याचा फायदा फार मोठा होऊ शकतो जर कसबा त्यांनी त्यांच्याकडे घेतली तर, एवढं मात्र निश्चित. अच्छा, तर नॅरेटिव्हच्या बाबत त्यांचं म्हणणं आहे. सुनील देशपांडे म्हणतात की भाजपला थोडीशी कसब्याची निवडणूक अवघड वाटते. त्यांनी पुन्हा त्याच्याकडे हिंट केलेलंच आहे की काय साधारणपणे त्यांचा एक्झिट पोल किंवा त्यांचा सर्वे काय सांगतोय. त्याच्यापूर्वी पुढची चर्चा सुरू ठेवण्यापूर्वी पुढच्या भागात जायचं, मला त्याआधी एक छोटासा ब्रेक घेणार आहे मी. त्याच्या आधी पुढच्या भागात आपण ब्रेकनंतर कशा प्रकारे इथलं जातीनिहाय समीकरण आहे आणि एक चर्चा जी सुरुवातीला मी चर्चेला म्हटलं होतं की ब्राह्मण समाजाची नाराजी, की इथे ओबीसी मत आहेत किंवा तिसरे तिथे जो वोट कापणारा फॅक्टर ठरू शकतो जो अपक्षांचा, तो नक्की किती महत्त्वाचा आहे, या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. त्याच्यापूर्वी ब्रेकमध्ये जाण्याच्या आधी पुन्हा एकदा आजचा पोल, कसबा निवडणुकीत कोणाची सरशी होईल असं तुम्हाला वाटतं आणि चिंचवडमध्ये कोणाची सरशी होईल असं वाटतं. लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही या पोलमध्ये आपली मतं नोंदवू शकतात. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही पोलचे रिझल्ट्स तुमच्या समोर सांगू. कसबा चिंचवडचा कौल कुणाला याविषयी आपण चर्चा करतोय. विशेष पाहुणे आपल्यासोबत आहेत. शीतल पवार आपल्यासोबत आहेत, सकाळच्या कार्यकारी संपादक, सोबतच राजकीय विश्लेषक सुनील देशपांडे आपल्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळात संजय आवटे लोकमतचे संपादक आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. तर सगळ्यात पहिल्या भागामध्ये सुनील देशपांडे आपल्याला सांगत होते की त्यांनी एक सर्वे केला आहे ज्या दिवशी निवडणूक झाली. तुमचं साधारणपणे सर्वेचा अंदाज काय, मग त्याच्यावरती मला प्रतिक्रिया घ्यायची शीतल पवार आणि संजय आवटे यांची. तुमचा सर्वे जो होता सुनीलजी काय सांगतो, कारण आज एक सर्वे आला त्याच्याबद्दल मला चर्चा करायची आहे. तुमचा सर्वे काय सांगतो? नाही, मी ऍक्च्युली 10 दिवस आधी 15 तारखेला सर्वे केला होता तिथं मी. अच्छा. हा, माझ्या व्यावसायिक दृष्टीत तर तो मला आता बोलता येईल कारण निवडणूक झालेली आहे. हो हो. तर त्यावेळेसची जी परिस्थिती होती 10 दिवसापूर्वी म्हणजे 15 तारखेला 48% रवींद्र धनगेकरांना मतं होते, हेमंत रासने 45% आणि अनंत दवे 7%. त्यावेळेसची परिस्थिती होती. 6 वॉर्डापैकी 4 वॉर्डामध्ये धनगेकरांना आघाडी होती, कमी जास्त, कारण 1:1 फाईट आहे त्याच्यामुळे ती क्लोज फाईट होतीये. बरं. आणि 2 वॉर्डामध्ये हेमंत रासनेला आघाडी होती. त्याच्या याच्यामध्ये त्यांच्या दोघांचे एक वॉर्ड आहेत 15-16, तिथं त्या दोघांना आघाडी आहे, म्हणजे रवींद्र धनगेकर आणि हेमंत रासनेंना. पण गंमत अशी आहे की रवींद्र धनगेकरांविषयी प्रचंड सकारात्मकता त्या विधानसभा मतदारसंघात आढळली. जे काही इश्यूज तिथं आहेत महत्वाचे त्या याच्यामध्ये टिळक कुटुंबाविषयींना उमेदवारी नाकारणं हा विषय तिथं महत्वाचा होता आणि महाविकास आघाडी एकसंघ लढणं हा एक मुद्दा महत्वाचा होता खूप जास्त. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रवींद्र धनगेकरांना जी सकारात्मकता तिथं मिळत होती, पॉझिटिव्हिटी, की हा माणूस 24/7 आम्हाला अवेलेबल आहे, आम्हाला असाच आमच्यातला माणूस आमदार म्हणून हवाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जी सहानुभूती भाजपला मिळायला हवी होती ती तिथं फार कमी प्रमाणामध्ये मिळताना दिसत होती किंवा अजिबात तिथले तो विषय संपलेला होता सहानुभूतीचा. आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होतोय. आणि आमच्या अंदाजानुसार जी पॉझिटिव्हिटी रवींद्र धनगेकरांना तिथं मिळत होती त्याचा यावेळेस त्यांना निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही 4 पॉईंट्स सांगितलेले आहेत. शीतलजी, तुम्ही ऐकलं असेलच, सुनील देशपांडे आता सांगत होते की त्यांच्या साधारणपणे सर्वे त्यांनी जो केला होता काही दिवसांपूर्वी, पॉझिटिव्हिटी त्यांना तिथे दिसून येतो असं त्यांचं म्हणणं. पण सगळ्यात त्यांना जाणवलेला एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणतात की टिळक फॅमिलीला, टिळक परिवाराला तिकीट नाकारणं हा एक तिथे महत्त्वाचा फॅक्टर दिसून येत होता. त्याच्या खालोखाल एकत्रित महाविकास आघाडी हा एक त्यांनी मुद्दा तिथे नोट केलेला आहे आणि एक धनगेकरांबद्दलचं एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आणि सिंपती जी मिळायला हवी ती मिळत तिथे नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जसं ते म्हणतात की टिळक परिवाराला तिकीट न मिळणं किंवा तिकीट नाकारलं जाणं हा एक तिथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. माझ्याकडे काही आकडे आहेत, म्हणजे कसब्याचं जे मोघम जातीन्याय चित्र आहे मला ते फक्त थोडक्यात तिथे सांगायचं आहे प्रेक्षकांसाठी की तिथे कसं मतदान जातीन्याय विभागलेलं आहे. ओबीसी 31.45% ओबीसींचं मतदान आहे, मराठा समाजाचं मतदान 23.85 आहे, ब्राह्मण समाजाचं 13.5 आहे, मुस्लिम समुदायाचं मतदान तिथे 10.05 आहे, SC 9.67, ST 4.17 आणि इतर 7.11 असं मतदान साधारणपणे तिथे आहे. पण असं असताना 13% मतं जर ब्राह्मण समाजाची असतील तिथे तर तरीसुद्धा वाटतंय टिळक फॅमिलीला तिकीट नाकारणं हा मुद्दा तिथे खूप जास्त महत्त्वाचा ठरेल किंवा तो गेम चेंजर ठरेल, जसं यांनी म्हटलं की तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, देशपांडे म्हणतात तसं. शीतलजी?
कमलेश, यामध्ये मला एक महत्वाची नोंद अशी इथे सांगायची आहे तुम्हाला, की कसबा मतदारसंघाचं पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारे सगळेच विश्लेषक असतील किंवा पत्रकार असतील ते डिव्हिजन करतात. प्लस ह्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा एक पॅटर्न राहिलेला आहे. म्हणजे या भागामध्ये प्रभाग क्रमांक 15, 16, त्याच्यानंतर 15, 16, 17, 18, 19चा काही भाग आणि 29 असे महानगरपालिकेचे प्रभाग येतात. यामधला प्रभाग 15 आणि प्रभाग 29 जो आहे तो तिथे आत्ताच्या घडीला सर्वच्या सर्व नगरसेवक हे भाजपचे आहेत आणि त्या भागातनं भाजपला सगळ्यात जास्त मतदान होतं. म्हणजे अगदी एरिया वाईज जर आपल्याला सांगायचं असेल तर सदाशिवपेठ आणि नारायणपेठ असा भाग आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा जो काही 13% मतदार आहे हा काही विखुरलेला नाहीये कसब्यामध्ये. हा प्रामुख्याने सदाशिवपेठ किंवा नारायणपेठ या भागामध्ये राहणारा आणि पारंपरिकपणे भाजपच्या उमेदवारांना, मग ते बापट असतील, त्यानंतर मुक्ताताई असतील, यांना मतदान करणारा मतदार. प्लस ही पोटनिवडणूक होती. ही काही सर्वसामान्य निवडणूक नव्हती की मतदारांचा लोंढा एका ब्रॉड नरेटिव्हवर येऊन पक्षाच्या चिन्हावर मतदान करेल. त्यामुळे जसं मगाशी देशपांडे सर म्हणाले त्याप्रमाणे भाजपच्या कोर मतदारासाठी कुठे ना कुठे जो 13% मतदार आपण मोजतोय त्यातही बरेचसे मतदार हे सिंहगड रोड किंवा कोथरूड या भागामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये शिफ्ट झालेले आहेत. त्याची ही आकडेवारी कशी कमी झाली याबद्दलही यापूर्वी मांडले गेले. त्यामुळे हा ब्राह्मण मतदारांचा आणि टिळकांना उमेदवारी नाकारल्याबद्दलचा मुद्दा हा भाजपच्या केडरसाठी महत्वाचा होता. आनंद दवे हे त्याच परसेप्शन किंवा त्या नाराजी भोवती उमेदवार म्हणून उभे राहिले. पण त्यांची यंत्रणा किंवा त्यांचं संघटन प्लस ब्राह्मण समाजामध्ये जर तुम्ही अगदी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पाहिलं असेल तर जे डिजिटल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हटले जातात पुण्यातनं किंवा ज्यांना खूप फॉलोईंग आहे पुण्यामध्ये एका पर्टिक्युलर क्लासमध्ये, त्यांनी ज्या पद्धतीने दवेंना टार्गेट केलं होतं, त्यांच्यातल्या काही लोकांनी तर अगदी बापटांनाही टार्गेट केलं होतं. तर प्लस हिंदू मुस्लिम जे ध्रुवीकरण झालं त्यामुळे दवे फॅक्टर फारसा परिणाम करणार नाही. पण कसब्यामध्ये खूप काटेकी टक्कर झालेली आहे आणि त्यामुळे दवेंना थोडेफारही मतांचं विभाजन दवेंमुळे होणं ब्राह्मणांचं किंवा नोटाचं विभाजन दवेंमुळे होणं, तर हे मुद्दे भाजपच्या उमेदवारासाठी अडचणीचे ठरू शकतात. संजय आवटे आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वागत आहे खूप खूप तुमचं. थोडे तुम्ही चर्चेत आज तुमच्या व्यग्रतेमुळे उशिरा जॉईन झालात, पण तुम्ही येण्याआधी आम्ही काही चर्चा करत होतो. 2 मुद्दे प्रामुख्याने. शीतलजींनी एक मुद्दा मांडला सुरुवातीला चर्चेच्या की का ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक नॅरेटिव्ह आणि परसेप्शन या 2 दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे राज्यातल्या निवडणुकांच्या दृष्टीने. चर्चा पुढे जाताना की काय या निवडणुकीमध्ये कुठले फॅक्टर महत्त्वाचे ठरू शकतात, कशा प्रकारे तिथलं जातीय समीकरण आहे. आणि आता तुम्ही ऐकलं असेल शीतलजींनी खूप इंटरेस्टिंग तिथे पॉईंट मांडला की 2 जे वॉर्ड्स आहेत ते तिथे ब्राह्मण बहुल आहेत आणि तिथनं सर्वाधिक पारंपरिक मतदार जो आहे भाजपचा तो त्या भागातनं येतो आहे. आणि जरी दवेंना ती मतं पडत नसली तरी ती मतं कदाचित नोटाला जाऊ शकतात किंवा त्याचे डिव्हिजन इथे होऊ शकतं. पण मला जो मुद्दा तुमच्याकडे आणायचा आहे संजयजी की तो भाजपची उमेदवारी चुकली की भाजपने खूप स्मार्टली कुठेतरी इथे काय म्हणतात त्याला विनिंग क्रायटेरिया बघण्याचा प्रयत्न केला. विनेबिलिटी हा क्रायटेरिया त्यांनी इथे ठेवला आहे की इथे हा ब्राह्मण आहे तर इथे मतदार जास्त आहे, मराठा आणि ओबीसी मिळून इथे जवळजवळ 50%च्या वर मतदान आहे. तो क्रायटेरिया ठरवला आहे. तो कुठेतरी भाजपच्या विरोधात जाऊ शकतो जर वातावरण थोडंसं फेवरेबल असेल महाविकास आघाडीला तर. कमलेश, मुळामध्ये एकतर कसब्याची निवडणूक ही फारच रंगतदार आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक ठरलेली आहे. खरं तर साधारणपणे जेव्हा अशा प्रकारच्या निवडणुका असतात तेव्हा एक सहानुभूती असते किंवा काय बाकीच्या गोष्टी असतात. या निवडणुकीमध्ये मात्र सहानुभूती हा एलिमेंट कुठल्याच टप्प्यावर अजिबातच दिसला नाही. त्यामुळे तो एलिमेंट जवळपास नव्हताच. मुळामध्ये उमेदवार कोण हा प्रश्न होता. जेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार किंवा काँग्रेसचा उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांचं नाव पुढे आलं त्यानंतर हा फार तुल्यबळ उमेदवार आहे आणि आता भाजपला जरा कठीण आहे अशी प्रतिक्रिया खुद्द भाजपच्याच लोकांची होती. याच्यामध्ये काही शंका नाही. धंगेकरांनी आतापर्यंत 3 वेळा निवडणूक लढवलेली आहे आणि प्रत्येक वेळी त्यांची मतं तशा अर्थानं वाढत पण गेलेली आहेत. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे जेव्हा उमेदवार कोण हा मुद्दा पुढे आला तेव्हा मुक्ता टिळक यांच्या घरातला उमेदवार दिला असता तरी काही फार मोठा फरक पडला असता असं नाही. गिरीश बापटांच्या सूनबाई स्वरदा यांचा मुद्दा किंवा यांचं नाव बऱ्यापैकी चर्चेमध्ये होतं पण त्यामुळे काही फार फरक पडला असता नाही. तुम्ही ज्याचा मगाशी उल्लेख केला मुळामध्ये जी जातीय समीकरणं आहेत, कारण
कसबा हा अगदी पारंपरिक बालेकिल्ला आहे, तशा अर्थानं त्याचा तोंडवळा ब्राह्मणी आहे असं मानलं जातं. पण संख्या जर आपण बघितली तर तशा अर्थानं काही 10-12% ब्राह्मण आहेत मतदार फक्त. त्यामुळे उलटपक्षी ओबीसी, मराठा अशाच जाती समूहांचे मतदार हे जास्त आहेत. तर त्यामुळे कदाचित भाजपला असं वाटलं असेल की मग उलटपक्षी ब्राह्मणेतर असं काहीतरी होईल आणि ब्राह्मणेतर मतं जर एकवटली तर ते अधिक त्रासदायक भाजपला ठरेल आणि त्यामुळे मग हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. पण मला असं दिसतंय मुळामध्ये आता साधारणपणे ज्या प्रकारे निवडणूक झालेली आहे किंवा सगळे जे मुद्दे बघितले आपण एकूण, तर 2-3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सहानुभूती हा मुद्दा कुठेच नव्हता, कुठल्याच टप्प्यावर नव्हता, हा पहिला मुद्दा आहे. दुसरं म्हणजे दुरंगी लढत आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत भाजपला त्या ठिकाणी ज्या प्रकारचं यश मिळालं प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जवळपास तिरंगी, चौरंगी, काही वेळा अगदी पंचरंगी वगैरे अशा प्रकारची निवडणूक होती. इथे मात्र दुरंगी निवडणूक आहे आणि जी दुरंगी निवडणूक ही भाजपला त्रासदायक आहे आणि महाविकास आघाडीच्या पथ्यावर आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे साधारणपणे जे बलस्थान भाजपचं मानलं जातं की ऑर्गनाइज्ड पद्धतीनं काम करणं, केडर म्हणून काम करणं, सोशल मीडियाचा फार शिताफीनं आणि उत्तम उपयोग करून घेणं, मतदारांना बूथपर्यंत घेऊन जाणं, ही सगळी बलस्थानं जी भाजपची होती ती भाजपची यंदा होतीच नाही असं नाही. पण प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या बाबतीत मात्र उलटपक्षी ही बलस्थानं जरा जास्त प्रकर्षानं जाणवली. एकूण व्यूहरचना म्हणून आणि एक्झिक्युशन म्हणून सुद्धा महाविकास आघाडी अधिक सरस होती असं जाणवलं. आणि शिवाय मी म्हटल्याप्रमाणे मुळात मतविभाजनाचा मुद्दाच नव्हता. हा सगळा जर विचार केला तर ही निवडणूक आत्ता ऑन पेपर काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला अधिक सोयीची आहे आणि महाविकास आघाडीला त्या अर्थानं यश मिळण्याला अधिक संधी आहे अशा प्रकारची एकूण ही सगळी निवडणूक होती, याच्यात काही शंका नाही. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की मुळामध्ये ही निवडणूक एवढी महत्वाची का? कारण कसबा खरं म्हणजे मतदारसंघ फार छोटा आहे, मतदारांची संख्या फार कमी आहे, पण तरी सुद्धा ज्याचा मगाशी उल्लेख शीतलनं पण केला, तुम्ही पण ज्याचा मगाशी उल्लेख केला आणि उल्लेख सातत्यानं होतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये ही निवडणूक म्हणजे फैसला आहे कमलेश. तो फैसला असा असणार आहे की मुळामध्ये विधान परिषद निवडणूक झाली, विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला बऱ्यापैकी अपयश आलं आणि त्यानंतरची ही जी विधानसभा पोटनिवडणूक आहे ही निवडणूक होते आहे अशा वातावरणामध्ये, अशा पार्श्वभूमीवर की जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं आहे, नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, निवडणूक आयोगानं अगदी या निवडणुकीच्या तोंडावरच जाहीर केलेलं आहे की शिंदे गटाकडे शिवसेना असेल आणि चिन्ह सुद्धा शिंदे गटाकडेच असेल, सुप्रीम कोर्टाचा फैसला कधी येऊ शकतो, असं सगळं वातावरण आहे. अशा वेळी मला असं वाटतं की मुळामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडून नवीन सरकार स्थापन होणं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं, शिवसेना फुटणं, या सगळ्या अनुषंगानं जो एक फैसला आहे ना, तो फैसला या निमित्तानं होणार आहे. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कसब्याचा एकूण तोंडावळा हा शहरी आहे. मग इथे एकाच वेळी 2 निवडणुका आहेत, कसबा पण आहे आणि चिंचवड पण. जरी दोन्ही एका अर्थानं अगदी जवळचे मतदारसंघ असले तरी सुद्धा चिंचवडचा चेहरा वेगळा आहे, कसब्याचा चेहरा वेगळा आहे. तो परंपरागत ब्राह्मणी आहे, परंपरागत भाजपचा आहे, पण प्रामुख्याने शहरी तोंडावळा असणारा आणि साधारणपणे जो वर्ग, जे जात समूह किंवा जो चेहरा साधारणपणे भाजपच्या सोयीचा मानला जातो. आपण जर बघितलं तर साधारणपणे शहरीकरणाचा प्रवास आणि भाजपचं यश हे साधारणपणे सारखं आहे असं आपण मानलं पाहिजे. त्यामुळे शहरीकरणाचा सर्वाधिक फायदा हा भाजपला होतो. अशा वेळी अत्यंत उत्तम शहरीकरण असणारा, त्या प्रकारचा वर्ग असणारा असा सगळा मतदारसंघ असताना सुद्धा जर भाजप पराभूत झालं तर भाजपसाठी हा एक वेगळा मेसेज आहे आणि अर्थातच महाविकास आघाडीसाठी सुद्धा एक वेगळ्या अर्थानं चांगला संकेत आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की साधारणपणे काहीही झालं तरी भाजपला पराभूत करता येणं शक्य नाही. भाजप कुठल्याही टप्प्यावर काही वाटेल ते करून निवडणूक जिंकतच, किंवा निवडणूक जिंकणं ही भाजपची खासियत भाजपनं इव्हेंच्युअली आता काळानुरूप विकसित केलेली आहे. असं न होता उलटपक्षी भाजपचाही पराभव करता येऊ शकतो. फक्त त्यासाठी काय करायला पाहिजे याची एक व्यूहरचना आखण्याची संधी या निमित्ताने कदाचित विरोधकांना मिळणार आहे. हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जे सध्या देश पातळीवर, केंद्रीय पातळीवर, राज्य पातळीवर विरोधकांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा सातत्यानं पुढे येतोय. सगळे विरोधक जर एकवटले तर कदाचित त्यांना यश मिळणं शक्य आहे. असा जो काही मुद्दा सातत्याने पुढे येत असतो, कदाचित या निमित्तानं महाविकास आघाडीच्या निमित्तानं ही लिटमस टेस्ट होईल की जर निवडणूक दुरंगी झाली तर थेटपणे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी किंवा कुठलाही विरोधी पक्ष एकत्रितपणे असं घडलं तर भाजपचा पराभव करता येणं शक्य आहे. हे घडेल. बाकी महानगरपालिका निवडणुका वगैरे अनेक गोष्टी आहेतच, पण मला असं वाटतं एकूण परसेप्शन म्हणून, नॅरेटिव्ह म्हणून ही निवडणूक फारच महत्वाची ठरणार आहे आणि म्हणून कसबा निवडणूक ही भाजपसाठी तेवढीच महत्वाची आहे आणि महाविकास आघाडीसाठी वेगळ्या अर्थांनी ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. नक्कीच फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि खरं तर जेव्हा आपण शेवटाकडे जाऊ तेव्हा तर मला हा मुद्दा घ्यायचाच आहे की नक्की आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणावरती कसा परिणाम करणार आहे ही निवडणूक. आता मला सुनील देशपांडेंकडे जायचं आहे. मला दुसरा मुद्दा समजून घ्यायचा आहे. कसब्याबद्दल आपण चर्चा केली आणि बाकी तर आपण एकत्रित चर्चा करतच राहू. पण सुनीलजी, तुम्ही असाच सर्वे चिंचवडचाही केला आहे का? कारण चिंचवडमध्ये इंटरेस्टिंगली
सुरुवातीला राहुल कलाटेंचं नाव सुरू होतं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून, पण राहुल कलाटेंना काही उमेदवारी मिळाली नाही. ऐनवेळेस अजित पवारांचे समर्थक असणारे, अजित पवारांचे निकटवर्ती मानले जाणारे नाना काटे यांना तिथे उमेदवारी मिळाली. भाजपने अर्थातच यावेळेस जी कसब्यात केली नाही ती गोष्ट त्यांनी चिंचवडमध्ये केली. इथे त्यांनी जगताप परिवारातच तिकीट दिलं आणि त्यांची सिंपती तिथे आहे असं म्हटलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीत ठरणार आहे तो राहुल कलाटे यांचा. गेल्या निवडणुकामध्ये राहुल कलाटे हे सर्वपक्षीय उमेदवार होते. आता मात्र या दुरंगी लढतीमध्ये त्यांनी वेगळाच रंग भरला. जी दुरंगी होऊ शकली असती, आता तिथे तिरंगी लढत होणार आहे. तुमचा सर्वे काय सांगतो आणि मग आपण चिंचवडवरती चर्चा करू की चिंचवडमध्ये कुठले फॅक्टर महत्त्वाचे ठरले. नाही, मी चिंचवडचा सर्वे केला नाही ऍक्च्युली, परंतु जी माझी माहिती आहे तिथली चिंचवडमधली, तिथं मतविभागणीचा फायदा भाजपला होतोय आणि दुसरं म्हणजे तिथं सहानुभूतीचा फायदाही भाजपला होतोय. या दोन गोष्टी तिथं होत आहेत. जर एकाच एक लढत असली असती तर तिथं पण घासूनच लढत झाली असती निश्चित, परंतु मतविभागणीचा फायदा हा मोठ्या प्रमाणावर तिथं होताना दिसतोय चिंचवडमध्ये. मतविभागणीचा फायदा तुम्हाला वाटतंय तिथे होतोय काय ना शीतलजी? कसं आहे, चिंचवड हा अजित पवारांचा प्रभाव क्षेत्र मानलं जातं. पिंपरी चिंचवड किंवा पुण्यातला भाग. अजित पवार जर सर्वाधिक लक्ष कुठे घालत असतील तर ते या दोन ठिकाणी नेहमीच लक्ष घालतात, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. आता हाच भाग आहे जो तिथे त्यांचं प्राबल्य असणारे त्यांचे अनेक निकटवर्ती सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून किंवा अजित पवारांची साथ सोडून असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. हे भाजपसोबत गेलेले आहेत तिथे. हळूहळू एकेकाळी NCPचा हा भक्कम असा बालेकिल्ला मानला जायचा. या निवडणुकीच्या निकालातून जर हा पुन्हा राखण्यात यश आलं जर भाजपला, तर NCPचा इथला प्रभाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथला प्रभाव कमी होतोय असा एक त्यातनं अर्थ काढला जाईल. तुमचं साधारणपणे चिंचवडचं काय रिडिंग आहे शीतलजी? या निवडणुकीच्या आधारावर राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होईल असा अर्थ काढला जाणार नाही, कारण ऑलरेडी 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बहुमताने सत्तेत होतं. त्यापूर्वी 80च्या वर त्यांच्या जागा होत्या आणि त्यातली बहुसंख्य लोक ही भाजपमध्ये गेली. प्रमुख नेते जगतापांसारखे भाजपमध्ये गेले 14च्या निवडणुकीत आणि 2017च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी ही अगदी 30च्या आकड्यांमध्ये त्यांची आता नगरसेवकांची महापालिकेत संख्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा तिथला होल्ड, कारण त्यांना नेते रिटेन करता आले नाहीत आणि तेच नेते भाजपच्या गटात गेले, त्यामुळे आता या क्षणी कमी झालेला ऑलरेडी आहे. पण नक्कीच ही निवडणूक आता येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी आणि अजितदादा असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला म्हटला जाणारा चिंचवड कोणाला नको असेल, प्रत्येकाला आपला प्रभाव क्षेत्र आपल्या ताब्यात असावं असं वाटत असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. आणि विशेषतः महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये अजितदादा हे चिंचवडमध्ये बऱ्यापैकी सक्रिय असल्याचंही निदर्शनात आलेलं आहे. ते अदरवाईज पण माध्यमांच्या सहाय्यानेही खूप सक्रिय आहेत. त्यामुळे आपली काही सत्तागणितं अजितदादांची सध्या सुरू आहेत असं चित्र या सगळ्या ऍक्टिव्हिटीवरनं आणि ज्या पद्धतीचं नरेटिव्ह ते बांधू बघतायत त्यामधनं दिसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातत्याने मेळावे होत आहेत कार्यकर्त्यांचे चिंचवडमध्ये. त्यामुळे नक्कीच ते संघटन बांधण्याचा आणि आपली ताकद अजून बळकट करण्याचा प्रयत्न करतायत आणि ही निवडणूक त्यांचा उमेदवार निवडून येतो का नाही येतो, पण नाना काटेंना 2014ला अवघी 40,000 मतं होती राष्ट्रवादीच्या तिकिटावर. 19ला तर जगतापांच्या विरोधात लढण्याचाही त्यांनी विचार केला नव्हता. त्यामुळे अपक्ष राहुल कलाटे सर्व पक्षाचे उमेदवार झाले होते. अशा परिस्थितीत आज जो काही ग्राउंडवर प्रचार दिसतो तो काटेंचा प्रभाव आहे म्हणून नाही. विशेष म्हणजे चिंचवडचं राजकारण हे खूप व्यक्तिकेंद्रीय, पण काटेंना उलट मी असं म्हणेन की राष्ट्रवादीला आता संधी द्यावी पुन्हा एकदा अशी सहानुभूती जनमानसांमध्ये आहे. त्यामुळे कदाचित काटेंचं 14 पेक्षा जास्त मताधिक्य यावेळेस वाढेल आणि त्या अनुषंगाने जर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मतं वाढली तर ते सुद्धा राष्ट्रवादीच्या केडरसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. त्यामुळे निवडणूक राष्ट्रवादीसाठी खूप महत्वाची आहे. अजित पवारांचा प्रभाव एका निवडणुकीत कमी होणार नाही, पण हळूहळू कसं आहे ना, बिछडे सारे बारी बारी असं इथे साधारणपणे होत आहेत. अजित पवारांचे सगळेच निकटवर्ती हळूहळू इथून सुटत चालले. संजयजी, तुम्हाला काय वाटतंय? हा अजित पवारांचा खूप जास्त प्रभाव या मतदारसंघावरती दिसून येतो. पूर्वी पण आपण बघितलंय, पण म्हणून अजित पवार डे 1 पासून इथे अगदी
तळ ठोकून होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण अजित पवारांच्या लार्जर इमेजसाठी अजित पवारांचं 2019 पासून आजपर्यंत बघायला गेलो तर एक रोलर कोस्टर राईड त्यांच्यासाठी राहिलेली आहे राजकीयदृष्ट्या. त्यामुळे ते प्रत्येक निवडणूक जिथे जिथे लक्ष घालतील तिथे तिथे त्यांना ती प्रतिष्ठेचीच त्यांची तिथे होते. ही निवडणूक त्यांच्या प्रभाव क्षेत्रात होते. अजित पवारांसाठी किती महत्त्वाची आहे? कमलेश, हा अगदीच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे योगायोग असा की अजित पवारांची एक प्रकट मुलाखत मी घेतली होती आणि त्याच मुलाखतीमध्ये अजित पवारांनी पहिल्यांदा जाहीर केलं होतं की काही झालं तरी निवडणूक बिनविरोध होणार नाही, आम्ही उमेदवार देणार, आम्ही जिंकणार, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती. आणि त्यामध्ये अर्थातच पिंपरी चिंचवड हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं. कसब्याबद्दल अजित पवार काही फारसे आग्रही पण नव्हते किंवा त्यांची काही फार वेगळी भूमिका होती असं नाही, पण चिंचवड हा त्यांच्यासाठी फार महत्वाचा मुद्दा होता. आणि हे अगदी खरं आहे की पिंपरी चिंचवडशी अजित पवारांचं असणारं नातं फार वेगळं आहे. इव्हन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जेव्हा शीतल म्हणाल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा अजित पवार असं म्हणाले होते की राज्य किंवा काय बाकी गेलं तरी मला काही फार धक्का बसला नाही किंवा तो पराभव एवढा झोंबला नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये माझा पराभव होणं मात्र मला फार आश्चर्यकारक आहे आणि मला तो पराभव फार त्रासदायक ठरलेला आहे. त्यामुळे त्यांचं पिंपरी चिंचवडशी असणारं नातं हे वेगळं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे पण आहे की पिंपरी चिंचवडशी अजित पवारांचं एक अत्यंत व्यक्तिगत कनेक्ट आहे. म्हणजे मुळात चिंचवडची गंमत अशी की चिंचवडमध्ये बऱ्यापैकी मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे थोडंसं व्यक्तिकेंद्री पण राजकारण आहे, थोडंसं गावाची पण एक वेगळी संस्कृती आहे. आणि तरीही बाहेरचे लोक आता बऱ्यापैकी IT आणि अशा सगळ्या निमित्तानं आलेले मायग्रंट्स आहेत, तेही सगळं आहे. या सगळ्यांचं एकत्रितपणे एक वेगळंच व्यक्तिमत्व चिंचवडचं आहे. त्यामध्ये गाववाले पण आहेत, बाहेरचे पण आहेत, असं सगळं आहे. या निवडणुकीमध्ये मुळात असं दिसलं आता की अजित पवार फारच ठोसपणे या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि काही झालं तर ही निवडणूक जिंकायची अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण व्यूहरचना आखली होती असं एकूण दिसलं. त्यामध्ये फक्त अडचण एकच झाली की ही निवडणूक खरं म्हणजे दुरंगी व्हावी अशी अजित पवारांची इच्छा होती, पण प्रत्यक्षात मात्र ती निवडणूक तिरंगी झाली. आणि त्यामुळे नाना काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे, राहुल कलाटे अपक्ष आणि अश्विनी जगताप या भाजपच्या, असं सगळं झाल्यामुळे ती जरा थोडीशी पंचायत झालेली आहे. पण तरी सुद्धा असं दिसतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे बेसिकली जे एक तिथे प्राबल्य आहे, स्वतः अजित पवारांना मानणारा जो एक फार मोठा वर्ग आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारा मासबेस हा तिथे फार चांगल्या प्रमाणामध्ये दिसला किंवा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव मोठा होता हे लक्षात आलं. त्यामध्ये फक्त एक गोष्ट झाली, आपण जर बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये राहुल कलाटेंना जवळपास 1,12,000 एवढी प्रचंड मते मिळालेली होती, पण त्यामध्ये ते विरोधकांचे सगळ्यांचे एकत्रित उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसनं राहुल कलाटेंना पाठिंबा दिलेला होता. या निवडणुकीमध्ये मात्र राहुल कलाटे हे अपक्ष आणि उलटपक्षी नाना काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, हा मुद्दा. पण त्यामध्ये 2-3 गोष्टी घडल्या की ज्या कसब्यामध्ये घडल्या नाहीत पण चिंचवडमध्ये मात्र घडल्या, ज्या महाविकास आघाडीसाठी अडचणीच्या आहेत. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मुळात निवडणूक तिरंगी होणं, मतांचं विभाजन, त्यामध्ये राहुल कलाटे अपक्ष त्यांना वंचित आघाडीने पण पाठिंबा देणं, कारण चिंचवडमध्ये वंचित आघाडीचं सुद्धा एक प्रभाव क्षेत्र आहे, पण वंचितनं राहुल कलाटेंना पाठिंबा देणं हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा असा की जी भूमिका म्हणजे कसब्यामध्ये महाविकास आघाडी सगळे पक्ष एकत्रितपणे काम करत होते असं दिसलं, तसं चिंचवडमध्ये मात्र शिवसेनेच्या भूमिकेविषयी थोडंसं जरा लोकांना शंका होती की नक्की शिवसेनेचं म्हणणं काय आहे. त्यामुळे विशेषतः उद्धव ठाकरेंची सभा व्हावी, तरी रोड शो स्वतः करावा अशी अपेक्षा होती. आदित्य ठाकरे आले, अपेक्षा अशी होती की आदित्य ठाकरे थेटपणे राहुल कलाटेंच्या अनुषंगाने काही भाष्य करतील, पण आदित्य ठाकरेंनी राहुल कलाटेंबद्दल काहीच भाष्य केलं नाही. त्यामुळे नक्की राहुल कलाटे यांना शिवसेनेचा पाठिंबा नाही आणि नाना काटेंनाच पाठिंबा आहे का अशी शंका यावी, अशा प्रकारे एकूण शिवसेनेचं वर्तन असल्याचा एक फायदा कदाचित भाजपला होऊ शकतो. दुसरा मुद्दा हा आहे. तिसरा मुद्दा जो आहे, जो म्हणजे कसब्यामध्ये सहानुभूती हा एलिमेंट नव्हता नाही, पण चिंचवडमध्ये मात्र किंचित हा मुद्दा दिसला आणि जगतापाच्याच घरातले अश्विनी जगताप आल्यामुळे तोही फायदा भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा असा की ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की अजित पवारांचं एकूणच पिंपरी चिंचवडवर असणारी पकड ही फारच चांगली आहे आणि तेव्हा होते आणि आजही आहे. म्हणजे आज त्यांच्याकडे सत्ता त्या अर्थाने कुठलीच नसली तरी सुद्धा त्यांची पकड निश्चितपणे आहे, त्यांचा व्यक्तिगत संपर्क पण आहे. आणि त्याचप्रमाणे स्वतः अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांचे व्यक्तिगत संबंध फारच जिव्हाळ्याचे होते. लक्ष्मण जगतापांनी नंतर पक्षांतर केलं वगैरे सगळं झालं असलं तरी सुद्धा लक्ष्मण जगताप हे अजित पवारांचेच गृहस्थ, अजित पवारांचेच कार्यकर्ते, अशा प्रकारची भूमिका पूर्वी होती. त्यानंतरही अजित पवार आणि जगताप यांच्यामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या निमित्ताने त्यांचं नातं होतं. आता साधारणपणे असं पण एक कुजबूज कॅम्पेन झालं की काही झालं तरी अजित पवारांनी ठरवूनच मुळात ही निवडणूक तिरंगी करण्याचा प्रयत्न केला, नाहीतर ही निवडणूक दुरंगी झाली असती. पण बहुधा काहीतरी ठरलेलं आहे आणि त्यामुळे अश्विनी जगतापांना अजित पवारांचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे, अशा प्रकारचं पण कुजबूज कॅम्पेन चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाललं. त्याचाही फटका बऱ्यापैकी चिंचवडमध्ये बसतो आहे असं लक्षात आलं. शेवटचा मुद्दा जो आहे
तो म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या सगळ्या भाजपनं एक फार जोरकसपणे रोड शो आणि कॅम्पेन तिथे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये केलं. हे सगळं जर लक्षात घेतलं, म्हणजे मी स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये 2-3 दिवस भटकलो, फिरलो आणि माझ्या लक्षात असं आलं की खरं म्हणजे एकूण राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल, अजित पवारांबद्दल चांगलं वातावरण किंवा अजित पवारांची पकड वगैरे सगळं असून सुद्धा या सगळ्या एलिमेंट्समुळे, सगळ्या गोष्टींमुळे भाजपला बऱ्यापैकी फायदा तिथे होताना दिसतो आहे. आणि त्यामुळे चिंचवडमध्ये कदाचित भाजपला अधिक चांगला फायदा होईल आणि उलट पक्षी महाविकास आघाडीचं मात्र नुकसान होईल. त्यामुळे कदाचित ही निवडणूक भाजपसाठी तिथे सोयीची आहे असं मला वाटलं. नक्कीच. अत्यंत आपण तिन्ही पाहुण्यांनी आपल्या काय सिच्युएशन असणार हे सांगितलं आहे. आणि जसं मी म्हटलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला की फक्त आपण कसब्याचा आणि चिंचवडचा कौल कोणाला याच्यावर चर्चा करणार नाही, तर राज्याच्या राजकारणावरती इम्पॅक्ट टाकणारी अशी निवडणूक आहे. कारण महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदा लोकांमधून होणारी ही मोठी निवडणूक आहे, मोठ्या प्रमाणात होणारी ही निवडणूक आहे. गेल्या वेळेस अंधेरीत झाली होती, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या असल्या तरी थेट लोकांमधून होणारी, 2 ठिकाणी होणारी, मोठ्या नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रात होणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे अनेक कांगोरे तसे या निवडणुकीला आहेत. आणि त्यामुळेच एक मुद्दा जो मगाशी सुरुवातीला निघाला होता, जो शीतल पवार यांनी मांडला आणि नंतर संजय आवटे यांनी देखील मांडला, ऑपोजिशन युनिटीचं काय, एकत्रित विरोधी पक्ष हा मुद्दा असणार आहे का, या निवडणुकीतून हा संदेश मिळणार आहे का, ही चर्चा आपण ब्रेक नंतर करणार आहोत. माझ्यासोबत 2 विशेष पाहुणे अजूनही आहेत. शीतल पवार माझ्यासोबत आहेत, सकाळच्या कार्यकारी संपादक, संजय आवटे लोकमतचे संपादक, दोघंही पाहुणे माझ्यासोबत आहेत. तर एक महत्त्वाचा मुद्दा कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे. या निवडणुकीचा निकाल फक्त या निवडणुकीच्याच निकालापुरता, 2 मतदारसंघांपुरताच नाही. एक महत्त्वाचा मुद्दा जो प्रामुख्याने देशभरात चर्चेला जातो आहे, तो मुद्दा या निवडणुकीदृष्टीने पुन्हा एकदा अधोरेखित केला जाईल का. भाजपला जर हरवायचं असेल तर सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येऊन एकत्रित लढावं लागेल. फक्त एकत्रित येणं नाही, लक्षात घ्या, एकत्रित लढावं लागेल हा मुद्दा. सुरुवातीला शीतल पवार म्हणत होत्या की एकत्रित प्रचार करताना आपल्याला दिसलं, परत जे आपणही सगळ्यांनी बघितलं, महाविकास आघाडीचे तिन्ही महत्त्वाचे नेते तिथे एकत्रित सभा घेत होते, एकत्रित फिरत होते. अर्थात भाजप आणि शिवसेना युती म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे आपल्याला ताकद पूर्णपणे लावताना दिसले. पण हा मुद्दा या निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे का. शीतल पवार, तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्हाला काय वाटतं, हा मुद्दा ऑपोजिशन युनिटी, जे मी म्हटलं होतं देशभरात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आली तरच भाजपचा पराभव करणं शक्य आहे, आणि त्यांना फक्त दाखवण्यापुरतं नाही तर एकत्रित राहावं लागेल, एकत्रित लढावं लागेल, हा मुद्दा या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा अधोरेखित होईल. नक्कीच त्यात काही शंकाच नाहीये. पण 2 पातळ्यांवर अपोजिशनला काम करावं लागणार. एक म्हणजे सत्ता गणित जुळवून आणायची, म्हणजे आपले असलेले उमेदवार टिकवायचे, त्यांना पुन्हा निवडून आणायचं. त्यासाठी 3 पक्ष म्हणून आपली जी काही वाटाघाटी आपण म्हणतो आघाडीमध्ये असताना त्या वाटण्या व्यवस्थित होणं, त्याच्यामध्ये सामंजस्य दाखवण्यात येणं, अशा सर्व पातळ्यांवर पक्ष संघटना सांभाळून, कारण लोकल लेवलचे इक्वेशन वेगळे आहेत, वरच्या वरिष्ठ नेत्यांमधले इक्वेशन्स वेगळे आहेत, तर हा बॅलन्स करण्याचं आव्हान विरोधी पक्षावर जर भाजपला हरवायचं असेल तर दुसरं जे सगळ्यात महत्वाचं आणि ज्यामध्ये भाजप हा इतर सर्व पक्षांपेक्षा सरस ठरतो, तो म्हणजे विचार, नरेटिव्ह. तुम्ही कसबा किंवा इव्हन चिंचवडचं जर निवडणुकीचं नरेशन पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं तर एक पक्ष म्हणून एक धागा पकडून तो प्रचाराचा मुद्दा बांधत जातात आणि त्याला एक कन्क्लुडिंग एंड पर्यंत आणून ठेवतात. म्हणजे कसब्याचं उदाहरण घ्यायचं असेल तर दंगेकर या उमेदवाराच्या प्रचारापासून, मग ब्राह्मण विरोध कसा नाही इथपासून ते थेट पुण्येश्वर हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत जसं भाजपने एक सूत्र बांधलं, ते कायम ठेवलं, त्याला आधी स्थानिक पक्ष संघटनेचं बळ दिलं, त्यानंतर मग फडणवीसांसारखे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण किंवा इथे पुण्यात चंद्रकांत दादा असतील अशा मंत्री आणि मोठ्या नेत्यांनी बळ दिलं आणि त्यांनी शेवट केला तो बूथरचनेतनं, निवडणुकीतनं मतदान घडवून आणणं आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये. पण तेच आपण जर दंगेकरांच्या बाबतीत बघितलं तर सुरुवातीच्या पहिल्या याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून टेम्पो खूप हाय होता. त्यानंतर राष्ट्रवादी चे अजितदादा यांचं बऱ्यापैकी लक्ष हे स्वतः त्यांचं उमेदवार विभागलं गेलं. केंद्रीय काँग्रेसचे आपले स्वतःचेच वेगळे कार्यक्रम, छत्तीसगडमध्ये त्यांचं राष्ट्रीय अधिवेशनच होतं, त्यामुळे पटोले आणि काँग्रेसच्या नेत्यांचं लक्ष विभागलं गेलं. आणि धागा काय आहे, फक्त भाजप विरोध हाच धागा ठेवायचा असेल तर प्रत्येक नेता त्या विषयावर बोलतोय का, प्रत्येक व्यक्ती त्या मुद्द्यांवर मांडणी करतोय का, ती मांडणी काय आहे. तर हे जर आपण बघितलं तर कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून विसंगती जाणवते. आणि कसब्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इव्हन चिंचवडच्या बाबतीमध्ये असेल, इथे
ही निवडणूक खूप मर्यादित अर्थाने जर आपण बघितली तर कुठे ना कुठे आपला मतदार आपल्या बूथ पर्यंत येऊन मतदान करून घेणं अशी रचना होती. म्हणजे कसब्यामध्ये भाजपचा आपला स्वतःचा एक मतदार आहे, त्यांनी बाहेर येऊन भाजपला मतदान करणं असं आवाहन होतं. तेच आवाहन काँग्रेसच्या उमेदवार धंगेकरांसाठी होतं की त्यांच्या प्रभाव क्षेत्रातल्या मतदारांनी येऊन मतदान करणं. अशी जर सगळीकडे रचना असणार आहे तर अशा वेळी मतदारांसाठी नरेशन जे आहे, तुम्ही जो मेसेज देताय तो खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे मी कसब्याबद्दल इथे पुण्यातही वारंवार मांडणी केली की हे जे काही हिंदुत्वाचं नरेशन भाजपने शेवटच्या 4 दिवसात मांडलं ते काही मुस्लिम लोकांनी त्यांना येऊन मतदान करावं यासाठी नव्हतंच. भाजपचा जो मतदार आहे की जो थोडासा मध्यमवर्गीय आहे, कदाचित या निवडणुकीपासून अलूफ राहिला असता, त्याने बाहेर येऊन मतदान करावं, मग त्यांचं मतदान एन्श्युअर व्हावं त्यासाठीचं ते नरेशन होतं. मला वाटतं की जागा वाटप आणि त्यामधलं सामंजस्य आणि दुसरं नरेटिव्ह या 2 गोष्टींमध्ये विरोधकांना खूप काम करायला लागणार आहे. त्यामध्ये नरेशनच्या पातळीवर आता कुठलंही एक सूत्र विरोधी पक्षांमध्ये दिसत नाही. राष्ट्रवादीचं आपलं काहीतरी वेगळं चालू आहे, काँग्रेसचं आपलं भलतंच काहीतरी वेगळं चालू आहे आणि सेनेसमोर तर अस्तित्वाचाच प्रश्न असल्यामुळे त्यांचं नेमकं काय होतंय याबद्दल त्यांच्याही एकूण रचनेमध्ये आणि मांडणीमध्ये भरपूर संदिग्धता सध्या दिसते. सो खरं तर भाजपसाठी लोकांच्या नाराजीमुळे भाजप समोर आव्हान उभं करता येणं खरं तर तुलनेने सोपं आहे आता विरोधी पक्षांना. पण त्यांचेच हेवे दावे आणि त्यांचीच राजकीय समीकरणांची गोळाबेरीज करायला त्यांना कुठेतरी अडचण येते असं सध्याचं तरी चित्र. संजयजी, एक म्हणतो ना आपण, जरी आपण म्हटलं की हा तिघांच्या युनिटीचा प्रश्न आहे आणि तिथे एकत्रित लढलं पाहिजे, बट जसं आता शीतल सांगत होत्या, इट्स इझियर सेड दॅन डन. ते खूप सोपं वाटतं. हे ऑन पेपर तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तिघांची ताकद आहे, दिसायला खूप सोपं दिसतंय. छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सोपंही असतं तिकीट वाटप करणं, एकमेकांबद्दल सामंजस्य दाखवणं. पुढच्या निवडणुकांमध्ये ते तुम्हाला जेव्हा 288 जागा लढायच्या असतील एकत्रित किंवा लोकसभेच्या 48 जागा लढायच्या असतील तेव्हा मात्र हेवे दावे जास्त वाढू शकतात. आणि तुम्ही आत्ताच मगाशी सांगत होतात, तुम्ही ज्या प्रकारे चिंचवडचं विवेचन करत होतात, कसब्यात त्यांची एकी दिसून आली, मात्र चिंचवडमध्ये नक्की हे एक आहेत का याच्याबद्दलच शंका उपस्थित होईल असं वातावरण होतं. त्यामुळे जेव्हा 288 किंवा 48 मतदारसंघांचा प्रश्न येईल तेव्हा हीच युती दिसेल का, हेच कोऑर्डिनेशन दिसेल का, हा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे एका निवडणुकीच्या यशाने फार हुरळून जाता कामा नये असाही मेसेज याच्यातून निघू शकतो. मुळामध्ये आता एका निवडणुकीतलं यश बरोबर आहे, मुळात ते यश कोणाला मिळेल, अपयश कोणाला मिळेल हे काही सांगता येणार नाही. पण जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मला असं वाटतं की कसब्याची निवडणूक आता महाविकास आघाडीने ज्या प्रकारे लढवली, ठीक आहे, त्यामध्ये काही दोष असतील, पण ती तशी एका अर्थानं आदर्श होती. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की मुळामध्ये कसब्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे बऱ्यापैकी दिसली. शेवटी असं आहे की 2-3 पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये मतभेदांचे मुद्दे असतात. आणि तसं जर म्हटलं तर उद्या जेव्हा विधानसभा निवडणूक होणार आहे तेव्हा भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये मतभेदाचे काही मुद्दे कमी असणार नाहीत, किंबहुना ते भयंकर असणार आहेत आणि ते त्याच्यावर काम करणं हे खरं म्हणजे भाजपसमोर सुद्धा फार मोठं आव्हान आहे. पण महाविकास आघाडीचा आपण जर विचार केला तर ज्या प्रकारे कसब्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली, एकतर मुळामध्ये उमेदवार चांगला असणं, यात काय आहे की मुळामध्ये केवळ भाजपला विरोध करणं अशा पॅसिव्ह पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. तुमची भूमिका जी आहे ती अत्यंत ऍक्टिव्ह भूमिका असली पाहिजे. त्यामुळे पॅसिव्ह पातळीपेक्षा सुद्धा तुमचा एक उमेदवार आहे, त्याचा एक कनेक्ट आहे, तुम्हाला काहीतरी एक लोकांना सांगायचं आहे, तुम्हाला जिंकायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या पद्धतीनं निवडणूक लढवणं हा पहिला भाग आहे. दुसरं म्हणजे सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे येऊन बळ देणं, त्याची एक स्ट्रॅटेजी आखणं, व्यूहरचना आखणं आणि काम करणं. मुळामध्ये काय झालंय कमलेश, मला नेहमी असं वाटतं की भाजपचं केडर चांगलं आहेच, भाजपची निवडणुकीची तयारी चांगली आहेच, पण भाजपचं केडर आणि भाजपची निवडणुकीची तयारी याचं जे एक भयंकर परसेप्शन तयार केलं गेलेलं आहे ना, ते त्या केडरपेक्षा आणि निवडणुकीच्या तयारीपेक्षा भयंकर मोठं आहे. आणि मग लोकांना असं वाटतं की बापरे, भाजपशिवाय जगात कोणी काही करू शकत नाही. मला असं वाटतं की कसब्याच्या निवडणुकीमध्ये हे पहिल्यांदा असं जाणवलं की असं काही नाही. जर हे 3 पक्ष एकत्र आले, त्यांनी छानपणे व्यूहरचना तयार केली, व्यवस्थितपणे मांडणी केली, तर भाजपचा पराभव करणं काही फार कठीण आहे असं मानायचं कारण नाही. ठीक आहे, तिन्ही पक्षांचा एकंदरीत विचार केला. हां, ठीक आहे. तुम्ही अजून एक मुद्दा मुद्दा मला असं वाटतं की तो म्हणजे ज्याचा आपण, मला माझाच इको ऐकू येते बहुतेक. हां, नाही तुम्ही बोलता, तुम्ही पुढचा मुद्दा मांडत होता आणखी एक. हां, तर पुढचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की तुम्ही जो 288 जागांचा उल्लेख केला, म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये, हे लक्षात घ्या. मुळामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये काही सगळं आलबेल नाही, विरोधकांमध्ये सगळं आलबेल नाही, ते आलबेल असणं शक्य पण नाहीये.
पण अगदी त्याप्रमाणे सत्ताधारी गटामध्ये सुद्धा काही फार आलेबेले असं मानायचं कारण नाही. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भाजपमध्ये खुद्द भाजप विरुद्ध शिंदे गट अशी जी काही झुंपणार आहे आगामी काळामध्ये, तर ती तेवढीच भयंकर असणार आहे. एक दुसरं असं की आपण जर विचार केला राष्ट्रीय स्तरावर, तर मुळामध्ये एनडीएचे घटक पक्षांमध्ये आता जे काही सुरू आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी आघाडी सुद्धा फार एकत्रित आहे असं मानायचं कारण नाही. पण विरोधकांनी मुळामध्ये 3 गोष्टींवर काम केलं पाहिजे. कसब्याच्या निमित्तानं आपल्या हे लक्षात येऊ शकतं. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी जे म्हणालो तो म्हणजे तुम्हाला पॅसिव्ह होऊन चालणार नाही, तुम्हाला ऍक्टिव्हली उतरलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तुमचा मुद्दा काय, आता काय झालं आतापर्यंत सगळा विरोधी पक्ष हा रिॲक्शनरी आहे. मोदींना विरोध, भाजपला विरोध, केवळ रिॲक्शनरी पद्धतीनं तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. म्हणजे इंदिरा गांधींना विरोध, इंदिरा हटाव वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करून काही होत नाही. हे त्या काळातही सिद्ध झालं होतं, आताही पुन्हा हे सिद्ध होत आहे की केवळ विरोध करायचा म्हणून नाही, तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी तुमचा अजेंडा असला पाहिजे, तुमची भूमिका असली पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा असं की तुम्हाला तुमच्या उमेदवाराचा, तुमच्या पक्षाचा एक चेहरा असला पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि तिसरं म्हणजे निवडणुकीची स्ट्रॅटेजी, सोशल मीडियाचा उपयोग, एकूण माध्यमांचा उपयोग, हे सगळं करावं लागणार आहे. मला असं वाटतं की भाजपचा पराभव करणं खरोखर कठीण आहे. याची कारणं वेगळी आहेत. कारण भाजपकडे यंत्रणा आहेत, भाजपकडे सत्ता आहे. सत्तेचा वापर कशा प्रकारे करायचा आणि सत्तेचा वापर करून निवडणूक कशी जिंकायची याचं एक वेगळं शास्त्र आणि शस्त्र भाजपनं विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते कठीण आहे. पण मला असं वाटतं की अशक्य नाही. एवढा धडा जरी या निमित्तानं मिळाला, कसब्याच्या निमित्तानं, तरी सुद्धा विरोधकांना निश्चितपणे आपण काय करू शकतो आणि काय करायला हवं याचा अंदाज येईल. नक्कीच या निवडणुकीचा तसा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. पण जसं दोन्ही पाहुण्यांनी आता सांगितलं आहे शेवटचा मुद्दा की या निवडणुकीतून सगळ्यात मोठा टेकअवे असणार आहे कुठला, तर तो असणार आहे या निवडणुकीतून सेट होणारा नरेटिव्ह, जो विचार ही निवडणूक देणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. परसेप्शन जे तयार होईल या निवडणुकीतून, एकत्रित महाविकास आघाडीचं किंवा भाजपच्या विरोधात कसं लढलं पाहिजे याचा किमान एक त्यांना बेसिक आपण म्हणतो ते मिळू शकतं. पण तरीसुद्धा एक प्रश्न या चर्चेत मी तुम्हाला विचारला नाही तर प्रेक्षकांना कदाचित ती गोष्ट आवडणार नाही. दोघेही पाहुणे, तिसरे पाहुणे आपल्यासोबत होते, सुनील देशपांडे, पण ते तब्येतीच्या कारणास्तव त्यांना लवकर जावं लागलं. पण तुमच्या दोघांना एक प्रश्न मला विचारायचा आहे. थोडक्यातच आधी तुमचा काय मत आहे? शीतल पवार, तुम्हाला काय वाटतं कसब्यात कोण जिंकेल आणि चिंचवडमध्ये कोण जिंकेल? आणि संजय आवटे, तुम्ही नंतर सांगा तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल. तुमचा अंदाज आहे हा, तुम्ही ज्या प्रकारे तुमचं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही ज्या प्रकारे बघितलं, तुम्हाला काय वाटतं? शीतलजी, तुमच्यातून सुरुवात करतो. काय वाटतं? कसब्यात जोही उमेदवार जिंकेल तो 5,000 ते 7,000 मतांच्या फरकाने जिंकेल. जर नोटा आणि ब्राह्मण मतांचा फरक नाही तर भाजप जिंकेल, नाहीतर तिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. चिंचवडमध्ये जगतापांची सरशी होईल. नाही, पण तुम्ही कसब्याचं कोण येईल तुमचा अंदाज? तरी 5,000 ते 7,000 जिंकेल, पण कोण? तुमचा अंदाज काय? कसबा मला असं वाटतं की भाजपकडे जाईल तुम्हाला वाटतं? म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणता की दोन्ही मतदारसंघ भाजपकडे जातील असं तुमचं साधारणपणे रिडिंग आहे. संजयजी, तुम्हाला काय वाटतंय? तुमचा अंदाज? खरं म्हणजे कसब्यात जो काही माझं ग्राउंड ऑब्झर्वेशन आहे आणि मी स्वतः जे काही फिरलोय, तर मला स्वतःला असं वाटतं की खरं म्हणजे रवींद्र धंगेकर निवडून येतील असं स्वच्छ वातावरण कसब्यामध्ये आहे. बरं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यात अनेक गोष्टी आहेत, यंत्रणा अनेक आहे, पण रवींद्र धंगेकर येतील. अर्थातच त्याचं मार्जिन फार असेल असं नाही, पण रवींद्र धंगेकर येतील असं एकूण साधारणपणे खरं म्हणजे चित्र आहे. अर्थात तो अंदाज अर्थातच चुकू शकतोच. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप येतील असं माझंही मत आहे. पण तिथे राहुल कलाटे, नाना काटे हे दोघंही तेवढेच तगडे आणि तुल्यबळ आहेत. त्यामुळे तिथेही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. म्हणजे सगळेजण आता ते मतविभाजन अमुक तमुक असं सगळं नॅरेटिव्ह सेट झालेलं असलं तरी सुद्धा चिंचवडमध्ये मी जे काही गेलोय, माझ्या असं लक्षात आलं की चिंचवडमध्ये सुद्धा तशी लढत एवढी सोपी नाहीये. पण चिंचवडमध्ये अश्विनी जगताप जिंकू शकतील. भाजप हा आपला मतदारसंघ सांभाळेल, राखेल असं मला वाटतं. कसब्यात मात्र कसब्यामध्ये हा इतिहास आहे की कसबा जरी भाजपचा बालेकिल्ला असला तरी 1992च्या पोटनिवडणुकीत पण काँग्रेस जिंकलेली होती. त्यामुळे बाकीच्या निवडणुकांमध्ये भाजप जिंकतं, पण पोटनिवडणूक मात्र काँग्रेस जिंकतं. असा जर आपण तो पूर्व इतिहास बघितला तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणं अवघड आहे, अशक्य नाही. ठीक आहे. इंटरेस्टिंग आहे. शीतल पवार म्हणतात की दोन्ही निवडणुकांचे निकाल हे भाजपच्या बाजूने जाऊ शकते असा त्यांचा अंदाज आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन त्या सांगतायत. आणि संजय आवटे म्हणतात की एक जागा कसब्याची काँग्रेसला जाऊ शकते आणि चिंचवडची जागाही भाजपला मिळू शकते. पण अवघ्या काही तासांचा अवधी आहे, आपल्याला कळेलच काही तासांनी. आणि उद्या पुन्हा एकदा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढू शकलात तर उद्या आपण या आजच्या आपल्या अंदाजांवरती शिक्कामोर्तब करण्यासाठी किंवा त्याच्यावरती पुन्हा नव्या एक प्रकारे डिबेट करण्यासाठी आपण भेटूयात. तुमच्या दोघांचंही खूप खूप आभार, तुम्ही या चर्चेत आलात. शीतलजी, तुमचेही आभार. संजयजी, तुमचेही आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल.
अवघ्या काही तासांचा अवधी आहे, जसं मी सांगत होतो. काही तासांनीच हा निकाल समोर येणार आहे आणि दिवसभर उद्या लोकशाही मराठीवर तुम्ही या निवडणुकांचे सगळं ताजे अपडेट बघू शकतात. त्यासोबतच विशेष पाहुण्यांसोबत आपली चर्चा असणार आहे. या निवडणूक निकालाचं विश्लेषण देखील आम्ही करणार आहोत काही विशेष पाहुण्यांसोबत. आघाडीचे पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि अर्थातच राजकीय नेते हे आमच्यासोबत असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडवरनं आमचे प्रतिनिधी या सगळ्या ताज्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही पोल टाकला होता. पोलमध्ये आम्ही दोन्ही मतदारसंघांमध्ये तुम्हाला काय वाटतं असं विचारत होतो. कसब्या निवडणुकीत कोणाची सरशील असं तुम्हाला वाटतंय? भाजपची सरशील असं 20% लोकांना वाटतंय. 70% लोक म्हणतायत की इथे मवियाचा उमेदवार जिंकू शकेल. दंगेकरांसाठी त्यांनी 70% मध्ये 10% लोकांनी अपक्ष म्हणजे अर्थातच दवे यांना पसंती तिथे दिली. त्यामुळे 70% लोक म्हणतात की कसब्यामध्ये मवियाचा उमेदवार जिंकू शकेल. चिंचवडचा निकाल बघूया. चिंचवडच्या पोलबद्दलही तेच निकाल लोकांनी तिथे दिलेले आहेत. 20% जण म्हणतात भाजपच्या बाजूने निकाल लागेल, मवियाच्या बाजूने निकाल लागेल असं 70% आमचे पोलचे रिझल्ट्स म्हणतात. आणि राहुल कलाटे निवडून येतील असं 10% लोकांना वाटतं. इंटरेस्टिंग निकाल आहेत खरं तर दोन्ही बाजूने. आणि आज आपल्या ज्या पाहुण्यांसोबत आपण चर्चा केली, विश्लेषकांसोबत चर्चा केली, त्यांचं देखील म्हणणं खरं तर डिवायडेड हाऊस असं आपण म्हणू शकतो असं होतं. पण पुढच्या काही तासांमध्ये लोकशाही मराठीवर आपण या सगळ्या निवडणूक निकालाचं विश्लेषण बघणार आहात. ताजे निकाल, ताजे अपडेट्स घेऊन आम्ही पुढच्या काही तासांमध्ये 12 तासांचा अवधी उरला आहे त्याच्यापेक्षाही कमी खरं तर आम्ही पुन्हा एकदा दिवसभर लोकशाही मराठीवरती आपल्यासाठी या निवडणुकांचे निकाल आणि विश्लेषण घेऊन येत राहू. आणि उद्याही संध्याकाळी पुन्हा भेटूया आपण लोकशाहीचा मुद्दा या कार्यक्रमात. नवीन विषय, नवीन पाहुण्यांसोबत, नवीन चर्चा घेऊन. बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.